ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्हाला असं काय वेगळी गोष्ट वाटते की जी फक्त आणि फक्त चंदू काका सराफ ज्वेल्सच्याच शोरूममध्ये तुम्हाला मिळेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनं, चांदी, हिरे खरेदी करण्यासाठी खात्रीशीर नाव ज्वेलरी ब्रँडमध्ये जर बघायला गेलं तर ते चंदू सराफ ज्वेल्स. नक्कीच. डिझाईन्समध्ये तुम्ही काय तशी व्हरायटी करत गेलात या सगळ्या मार्केटच्या डायनामिक्सनुसार? जुन्या पिढीचा कास न सोडता नव्या कस्टमर्सला हाताशी धरून सातत्याने नाविन्य दागिने आणणं एकमेव ज्वेलर्स म्हणजे चंदू सराफ ज्वेल्स. सोन्यातली इन्व्हेस्टमेंट ही कशी फायदेशीर ठरते तुमच्याकडनं ऐकायचं. मागच्या वर्षी आज बघितलं आणि ह्या वर्षी बघितलं, ग्रोथ आहे सोन्यामध्ये. इट्स ऑलमोस्ट डबल. हो. एवढं रिटर्न्स ना तुम्हाला कुठलं तुमचं म्युच्युअल फंड्स देत आहे, ना तुम्हाला कुठले फिक्स्ड डिपॉझिट्स देत आहेत, ना रिअल इस्टेट देत आहे. ब्रँड एक्सपान्शन म्हणून तुम्ही अजून काय वेगळा थॉट तुमच्या डोक्यात आहे? आम्ही आता मध्य प्रदेशमध्येही आम्ही लवकरच दुकान ओपन करत आहोत क्या बात. आणि बाकीच्या राज्यातही करणार आहोत. चंदू काका सराफ ज्वेल्सच्या या 200 वर्षांच्या प्रवासामध्ये जर मी तुम्हाला विचारलं की 3च मला असे फॅक्टर सांगा की जे सगळ्यात महत्त्वाचे होते. तर सगळ्यात पहिलं म्हणजे नमस्कार. लोकमत तर्फे मी ओमकार दीक्षित आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचे आपले सुवर्ण प्रवासाचे साक्षीदार आहेत चंदू काका सराफ ज्वेलचे संचालक सिद्धार्थ शाह. कुटुंबाचा वारसा पुढे नेणे ही केवळ जबाबदारी नसते, ती अभिमानाची गोष्ट असते. चंदू काका सराफ ज्वेल्सच्या 200 वर्षांच्या या परंपरेने नटलेल्या दागिन्यांच्या विश्वात ही जबाबदारी समर्थपणे पेलणारे नाव म्हणजे सिद्धार्थ शाह. 2013 मध्ये 7व्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी व्यवसायात पदार्पण केलं आणि या सुवर्ण वारशाला नवदृष्टिकोनाची जोड दिली. पारंपरिक मूल्यांना आधुनिक व्यवस्थापन कौशल्याची सांगड घालत त्यांनी चंदू काका सराफ ज्वेल्सच्या ब्रँडला केवळ टिकवले नाही तर त्याचा विस्तार नवीन युगाच्या गरजांनुसार घडवला. सिद्धार्थ शाह यांनी अमेरिकेमध्ये फायनान्सची पदवी प्राप्त केली असून या शैक्षणिक प्रवासाने त्यांना ग्लोबल बिझनेस दृष्टिकोन दिला. स्टाफ सिलेक्शन प्रक्रिया, स्टोअर मॅनेजमेंटपासून ब्रँडिंग अशा सर्व स्तरांवर प्रत्यक्ष काम केल्याने चंदू काका सराफ ज्वेल्सने महाराष्ट्रासह कर्नाटकात 21 दालने स्थापन केली असून आज इतर राज्यांमध्येही व्यवसाय विस्ताराचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थात हे सर्व करताना त्यांचे वडील अतुल कुमार शाह आणि आई संगीता शाह यांच्याकडून त्यांना या व्यवसायाबद्दलचं खरं मार्गदर्शन मिळालं. व्यवसायासोबत समाजाप्रती जाणीवेतून त्यांनी सौ कुसुम आणि श्री जिनदत्त शाह वेलफेअर फाउंडेशन स्थापन करून त्या माध्यमातून बारामती इथं दत्तोबा गोशाळा हा उपक्रम उभारण्यात आला. चला तर मग 200 वर्षांचा हा सुवर्ण प्रवास अनुभवूया चंदू काका सराफ ज्वेलचे संचालक सिद्धार्थ शाह यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात आधी चंदू काका सराफ ज्वेल्सला 200 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या सुवर्ण प्रवासाबद्दल सगळ्यात आधी तुमचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. आणि सगळ्यात आधी या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आधी तुमच्या प्रवासाकडे मला वळायचं आहे, कारण अगदी शिक्षणापासून ते चंदू काका सराफ ज्वेल्सचे संचालक होण्यापर्यंतचा हा प्रवास कसा होता त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिलं तर मी हे सांगेल की मी बिझनेसमध्ये एंटर करण्याच्या अगोदर माझं शिक्षण जे झालं ते अमेरिकेत झालं. अमेरिकेत झाल्यानंतर मी चायनामध्ये जॉब केला. बरं. जॉब केल्यानंतर मग मी इंडियामध्ये आलो. इंडियामध्ये मी बिझनेस जॉईन केला. बरं. बिझनेस जॉईन केल्यानंतर असं नाही की डायरेक्ट डायरेक्टर्सच्या केबिनमध्ये जाऊन बसलो, तर टप्प्याटप्प्याने मी एक स्टेप क्रॉस केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या दुकानात पाणी देण्यापासून मी काम चालू केलं. काउंटरला गेलो, काउंटरला सेल्स केला. असं करत करत माझा हा पहिले 2 वर्ष माझे त्याच्यात गेले. बरोबर आहे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये कसं काम चालतं, काय काम चालतं हे सगळं पाहिलं. ते पाहिल्यानंतर तिथं काय इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे ते पॉईंट्स नोट डाऊन करून घेतले आणि असं करत करत मग मी डायरेक्टर्स केबिनमध्ये जाऊन बसलो. आणि त्यामुळं आज मला बिझनेसचं नॉलेज जे आलेलं आहे ते पहिल्या 2 वर्षाच्या मेहनतीमुळं आलेलं आहे. बरोबर आहे. एज्युकेशन झाल्यानंतर जसं बिझनेसमध्ये आलो, बिझनेसमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं. त्यानंतर मी हैदराबादमध्ये एक रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे ISB म्हणून, तर तिथं मी एक कोर्स केला. त्या कोर्सचा मला बेनिफिट खूप चांगला झाला आणि त्याच्या माध्यमातून अजून बिझनेसला ग्रोथ मिळण्यासाठी एक खूप चांगला तो एक स्टेपिंग स्टोन मिळाला मला आणि त्याचा फायदा आज बिझनेसला खूप चांगल्या पद्धतीने होतो. नक्कीच. पण तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक पायरी तुम्ही हळूहळू चढत गेलात. पहिल्यांदा तुम्ही नोकरी सुद्धा केलीत. आज नोकरी म्हणून आणि व्यावसायिक म्हणून असे दोन्ही रोल तुम्ही केलेले आहेत. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक तुम्ही काय ओळखलात की नोकरी करताना ओनरची काय अपेक्षा असते आणि ओनरची आपल्या एम्प्लॉईकडनं काय अपेक्षा असते?
सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे टेबल्स जिथं तुम्ही बसता साईड चेंज होती. अगदी बरोबर. आणि तुम्ही एका एम्प्लॉईच्या अँगलनी विचार करायला चालू करता की काय काय अपेक्षा आहेत ओनर्सच्या बरोबर. आणि आपल्याला काय काय अडचणी येतात. म्हणजे ॲज सिम्पल ॲज पावसाळ्यात उशीर झाला, लेट झाला ऑफिसला यायला, तो ओनर ओरडू शकतो. हो. हे बेसिक आहे. पण आपण जेव्हा एम्प्लॉईच्या जागेवर असतो, आपण जेव्हा एका ठिकाणी जॉबला जातो आणि पावसाळ्यात आपल्याला कुठं काय जायला अडचण झाली, ऑफिसला जायला उशीर झाला, त्यावेळेस ओनर कसा रिॲक्ट करतो आणि आपण जेव्हा त्या ठिकाणी जाऊ तेव्हा आपण काय रिॲक्ट करायला पाहिजे, ह्या बेसिक गोष्टी म्हणजे एक छोटीशी उदाहरण आहे, छोटंसं उदाहरण आहे. अगदी बरोबर. आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून आज आपण खूप गोष्टी इम्प्रूव्ह करून एम्प्लॉईच्या अँगलने विचार करू शकतो. बरोबर. जेव्हा बिझनेसमध्ये तुम्ही एंटर झाला तेव्हा सगळ्यात असतं की आपल्याला नेहमी वाटत असतं की नवीन कल्पना मी काहीतरी आणतो. जो पहिल्यापासून जो बिझनेस चालत आलेला आहे त्याच्यात नवीन काहीतरी करायचं असतं. सो जेव्हा तुमच्या हातात हा पहिल्यांदा बिझनेस आला तेव्हा नवीन काहीतरी करू अशी पहिली कल्पना कुठली होती? जसं सांगितलं की बिझनेसमध्ये आल्यानंतर काय वेगळं करू शकतो, तर बिझनेसमध्येच भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या होत्या. मग आज ते एम्प्लॉईजसाठी असेल, ग्राहकांसाठी असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून बिझनेसचं ग्रोथ असेल, ह्या वेगवेगळ्या गोष्टीचा विचार केला. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आज एवढी मोठी लिगसी आहे, आज लोकांचा विश्वास आपल्यावर एवढा मोठा आहे आणि लोकांना खरेदी करायचं आहे, तर आपण आता काळाची गरज आहे की लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी शोरूम्सचं एक्सपान्शन चालू केलं. नंतर आमच्या ग्राहकांसाठी अजून चांगल्या सुविधा, सुखसुविधा कशा देऊ शकतो ह्याच्यावर विचार केला. आणि ते करत असताना ग्राहकांना अजून चांगली सर्व्हिस, डिझाईन्सच्या बाबतीत असेल, सर्व्हिसच्या बाबतीत असेल, कम्फर्टच्या बाबतीत असेल, ॲम्बियन्सच्या बाबतीत असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्याच्यावर खूप विचार करून त्या इम्प्रूव्ह केल्या. आणि आज नुसतं तेच नाही तर आज आपण चांदी घेतो, तर चांदीला शुद्धतेनुसार दर लावणं, अशा काही उपक्रम केलेत. सोनं चांदी महाग होत चाललंय वर्षानुवर्ष. मी ते त्यावेळेसपासून ऑब्झर्व करत होतो. तर सेव्हिंग स्कीम्स असतात, त्यामध्ये आम्ही इम्प्लिमेंट केलं. असं करत असताना भरपूर साऱ्या गोष्टी ग्राहकांच्या आणि स्टाफसाठी, महत्त्वाचं म्हणजे स्टाफसाठी भरपूर काय काय चांगले उपक्रम आणलेत. आज सांगायला मला आनंद होत आहे की आमच्याकडं जसं आपण म्हणतो की 108 नंबर, 100 नंबर हा इमर्जन्सी नंबर असतो की कुणाला काय कॉल करायचा असेल तर पोलिसांना बोलवायचं आहे, ॲम्ब्युलन्सला बोलवायचं आहे. तसं आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे चंदुका सराफ ज्वेल्समध्ये एक असा डेडिकेटेड हेल्पलाईन नंबर आहे जिथं प्रत्येक एम्प्लॉईला कधीही काही 24 तासामध्ये कधीही काय झालं तर तो त्या नंबरला फोन करून त्याला इमिडिएटली ती सेवा मिळू शकते, ती हेल्प मिळू शकते. असा आम्ही एक उपक्रम केला ज्या माध्यमातून आज एम्प्लॉईला खूप चांगला बेनिफिट मिळालेला आहे. बरोबर, नक्कीच. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे या प्रवासाला आता आपण सुरुवात करतोय. तो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 200 वर्ष. जेव्हा तुम्ही या बिझनेसमध्ये एंटर झाला तेव्हा अर्थातच ही लिगसी कंटिन्यू होत होती. तेव्हा त्याचं जबाबदारी बर्डन वाटलं का त्याचं हेल्प झाली सुरुवात करण्यासाठी, मदत झाली पहिल्यांदा? सो दोन्ही अँगल आहेत. सगळ्यात पहिलं तर जेव्हा बिझनेसमध्ये आलो आणि आज 200 वर्षाकडं आपण वाटचाल करत आहोत हे जेव्हा मला कळलं, ते एक खूप मोठी जबाबदारी आहे. आज पिढ्यानपिढ्या आमच्या पूर्वजांनी जे एफर्ट्स घेतलेत, जे व्हॅल्यूजवर हे जे आज उभं केलेलं आहे, त्या व्हॅल्यूजला टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण त्या ह्याच्यावरनं ट्रॅकवरनं भटकून न जाणं हे फार महत्त्वाचं आहे. तर हे सगळं करत असताना तो एक बर्डन म्हणता येणार नाही, पण ती एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असं मी म्हणेल. आणि त्याचबरोबर पॉझिटिव्ह साईडनी जर बघायला गेलं तर आज एवढी मोठी लिगसी आपल्या मागं आहे, तर त्या लेगसीचं आपण अजून चांगलं कसं करू शकतो, तर त्याचा खूप एक चांगली अपॉर्च्युनिटी मी असं म्हणेल. आणि ती आज अपॉर्च्युनिटी आज 200 वर्षापर्यंत पोहोचलेली आहे आणि आता मी यावर्षी 200 वर्षांमध्ये पदार्पण करत आहोत. क्या बात आहे. माझ्या मते बाकीच्या कुठल्याही आपण एखाद्या सेगमेंटमध्ये बिझनेसमध्ये बघतो तर सगळ्यात आधी पहिला बेसिक फंड आहे तो मार्केटिंगचा. ते म्हणजे काहीतरी ऑफर्स कस्टमरसाठी काढा. माझ्या मते फक्त ज्वेलरी मार्केट एकच आहे की जिथं तुम्ही अशी स्पेशल ऑफर काही करू शकत नाही, रेट नाही कमी करू शकत. तर मग अशा वेळेला तुम्ही ग्राहकांसाठी अशा वेगळ्या काही ऑफर्स, प्लॅन्स काही केले का की सुरुवातीला नवीन कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी, नवीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे? ऑफर्सच्या बाबतीत हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. अगदीच. आणि ऑफर्स जर आज बघायला गेलो तर आम्ही आत्तापर्यंत भरपूर वेगवेगळे ऑफर्स आणलेले आहेत. मी प्रत्येक लिस्नरला आणि प्रत्येक ग्राहकांना हे आवर्जून सांगेल, आम्ही 8 ऑगस्टला 200 वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. आणि त्यासाठी
एक मोठं धमाकेदार ऑफर घेऊन येत आहे. बरोबर. ती ऑफर काय आहे हा प्रश्न तुमचा सगळ्यांचा अगदीच. असणार आहे. तर ती ऑफर आपल्याला जर माहिती करून घ्यायची असेल तर चंदुका सराफ ज्वेल्सच्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही अपडेट घेत राहा. तुम्हाला जरूर काय ऑफर येणार आहे आणि काय धमाकेदार असणार आहे हे तिथं कळेल. वा, हे सर तर मी ओपन सिक्रेट सांगितलं, म्हणजे की ऑफर येणार आहे, पण नक्की काय ऑफर येणार आहे ते तर माहीत नाही. पण अर्थात त्याच्यासाठी क्युरिओसिटी आहे की तोपर्यंत काय होणार, कारण हा नंबर फार मोठा आहे. माझ्या ते जेव्हा आपण 200 वर्ष म्हणतो तेव्हा त्या आकड्यापेक्षा त्यातलं सातत्य फार महत्त्वाचं आहे, कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. आणि मग ही कन्सिस्टन्सी तुम्ही पुढं चालू ठेवण्यासाठी, जसं तुम्ही आता सांगितलं, त्या प्रवासात सगळ्यात काही हर्डल्स पण आले असतील. असं नव्हतं की सगळं स्मूथ होतं आणि एवढी परंपरा मिळाली तीच फक्त चालवायची. तर मग त्यातले अडथळे कुठले होते? कुठलाही बिझनेस करत असताना मला वाटते हर्डल्स येणं अपेक्षित आहे. बरोबर. आणि विदाउट हर्डल्स हम्म. तुम्ही ग्रो होऊ शकत नाही. आणि हो. प्रत्येक हर्डलमधनं आपण प्रत्येक वेळेस नवीन शिकत जातो. हम्म. आज जर बघायला गेलं तर 200 वर्ष हा फार मोठा इतिहास आहे. हो. ह्याच्यात आपण इंडिया पाकिस्तानचं पार्टिशन पाहिलंय, हो. ह्याच्यामध्ये इंडिपेंडन्स पाहिलेला आहे, हम्म. ह्याच्यामध्ये आपण गोल्ड कंट्रोल ॲक्ट पाहिलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण डिमॉनिटायझेशन पाहिलेलं आहे, कोविडसारखी मोठे सिच्युएशन्स पाहिलेले आहे. अगदीच. आत्ता आपण लेटेस्ट बघतोय की इराण अमेरिका जे युद्ध चाललेलं आहे हो. ते पाहिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचे अडथळे हम्म. आज आपण बघायला गेलो तर ते बिझनेसला कुठं ना कुठं कशा ना कशा पद्धतीने इम्पॅक्ट देतच होते, बरोबर. दिलेत. पण एक मात्र गोष्ट मी सांगू इच्छितो हां. की ह्या अप्स अँड डाऊन्समध्ये जी कन्सिस्टंट जी गोष्ट राहिली आहे हम्म. ती म्हणजे एक तर ग्राहकांचा विश्वास आमच्यावर वा. आणि आमची सर्व्हिस एक बरोबर. सातत्याने सेम राहिली आहे, इनफॅक्ट वाढत गेलेली आहे. नक्कीच. त्यामुळं आज आम्ही 200 वर्षाला पोहोचलेलो आहोत. बरोबर. जेव्हा एखादा ग्राहक अशा सुवर्णपेढीत येतो, आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे ग्राहकांचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे या व्यवसायाचा. तर मग ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्हाला असं काय वेगळी गोष्ट वाटते की जी फक्त आणि फक्त चंदूकाका सराफ ज्वेल्सच्याच शोरूममध्ये तुम्हाला मिळेल? सो सगळ्यात पहिलं तर मी ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर मी आज 200 वर्षामध्ये पदार्पण करतोय. हो. त्यात सगळ्यात पहिलं आमच्या पूर्वजांकडनं, आमच्या हो. आई वडील, आमचे बंधू, आमचे बरोबर. बहीण, हम्म. आमचे सर्व कर्मचारी हम्म. ह्याच्या वतीने मी सर्व ग्राहकांचं आभार मानतो की आज तुमच्यामुळं आम्ही आज 200 वर्षाला पोहोचलेलो आहोत. वा. आणि हे फक्त आणि फक्त आमच्या सर्व ग्राहकांच्या मुळंच हे शक्य झालेलं आहे. बरोबर. सो थँक्यू एकदा परत की आम्हाला तुमच्यामुळं हे 200 वर्ष पोचण्यासाठी एक खूप चांगली संधी मिळाली. बरोबर. आता तुमच्या प्रश्नावर येतो. हम्म. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनं, चांदी, हिरे खरेदी करण्यासाठी खात्रीशीर नाव हो. आणि ज्वेलरी ब्रँडमध्ये जर बघायला गेलं तर ते चंदुका सराफ ज्वेल्स. नक्कीच. आज कुठलाही ग्राहक जर चंदुका सराफ ज्वेल्समध्ये आला हम्म. तर त्यात भेदभाव होत नाही. बरं. प्रत्येकाला एकसारखं वागवलं जातं. हम्म. प्रत्येकाला तीच सर्व्हिस दिली जाते. हम्म. तुम्ही छोट्यातली छोटी नोजपिन असू किंवा तुम्हाला एखादा 200 ग्रामचा नेकलेस, गंटन काही घ्यायचं असेल तर त्यालाही तीच ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळं ग्राहकांचा विश्वास जो आमच्यावर बसलेला आहे की इथं व्यवहार पारदर्शक आहे, हो. विश्वास आहे आणि चांगली सर्व्हिस, उत्तम सर्व्हिस, बरोबर. ही सर्व्हिस फक्त आणि फक्त चंदुका सराफ ज्वेल्समध्ये मिळते. हां. त्यामुळं ग्राहक आमच्यावर खुश आहेत आणि त्यामुळं चंदुका सराफ ज्वेल्स हे लोकांचा प्रेफरन्स आहे. बरोबर. जेव्हा आपण एखादा दागिना म्हणतो, अलंकार म्हणतो, त्याच्यात आपली स्वतःची हौस असते, आनंद असते. पण यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट म्हणून फार मोठी आहे. तुम्ही हा टप्पा इतक्या वर्षांचा बघितलेला आहे, तर मला ते विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये एंटर झालात तेव्हा सोन्याचा दर साधारणपणे काय होता, आज सोन्याचा दर काय, भविष्यात तो कसा असेल आणि सोन्यातली इन्व्हेस्टमेंट ही कशी फायदेशीर ठरते हे तुमच्याकडनं ऐकायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा बिझनेसमध्ये आलो त्यावेळेस आय थिंक रेट 20,000 25,000च्या आसपास होता. हम्म. आणि आज जो रेट आहे विदिन शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम, म्हणजे बरोबर. शॉर्ट स्पॅन म्हणजे आज एवढ्या तरी वर्षांच्या मोठ्या ज्यात वर्षाचं आहे. बघायला गेलं तर हे 10-15 वर्ष फार हम्म. शॉर्ट मी पकडेल. हम्म. सो त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर रेट आज 1,50,000 रुपयापर्यंत पण पोहोचलेला आहे. बरोबर. सो हे बघत असताना आज आपण बघतो की इन्व्हेस्टमेंट कशी फायदेशीर ठरते. एक्झॅक्टली. सो मला एक जस्ट किस्सा आठवतोय, तो नक्कीच. शेअर करतो. नक्की. माझे जे कलिग्स होते, माझे जे मित्र होते, हम्म. वर्गमित्र होते, हम्म. कॉलेज मेट्स होते. हम्म. हम्म. सो जेव्हा ते कॉलेजमधनं पासआउट झाले आणि त्यांना जॉब लागला त्यावेळेस मी त्यांना आवर्जून म्हणायचो, अरे मित्रांनो, तुम्ही थोडं ना थोडं सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा. बरोबर. ते मग सेव्हिंग स्कीम्सच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्ट करा. त्यावेळेस
काही लोकांनी सिरियसली घेतलं, काही लोकांनी हलक्यात घेतलं. तर मित्र म्हणल्यावर हो, थोडंसं हो. चेष्टा मस्करी चालणार. बरोबर. पण ज्या लोकांनी हलक्यात घेतलं आणि ज्यावेळेस 5 वर्षानंतर जेव्हा त्यांचं लग्न ठरलं, लग्न झालं आणि ज्यावेळेस ते माझ्या दुकानात खरेदीला आले, त्यावेळेस बिचारे म्हणत होते, "अरे सिद्धार्थ, तुझं ऐकलं असतं तर आम्हाला फार फायदा झाला असता. बरोबर. तर ह्याच्या पुढं तुझे चांगले सल्ले आम्हाला कंटिन्यूअस देत राहा." नक्कीच. आणि त्या सगळ्या मित्रांनी आज सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं ठरवलेलं आहे आणि दरवर्षी सातत्याने ते इन्व्हेस्ट करत चाललेत आणि आज त्यांचं फायनान्शियल जे ॲसेट आहे ते एक ॲसेट सोन्याच्या माध्यमातून वाढत गेलेलं आहे आणि त्याचा रिटर्न्सही आज त्यांना चांगला मिळत गेलेला आहे. त्यामुळं सोन्यामध्ये उत्तम रिटर्न्स मिळतात. जर आज मागच्या वर्षी आज बघितलं आणि ह्या वर्षी बघितलं तर जे ग्रोथ आहे सोन्यामध्ये इट्स ऑलमोस्ट डबल. हो. एवढं रिटर्न्स ना तुम्हाला कुठलं तुमचं म्युच्युअल फंड्स देत आहे, ना तुम्हाला कुठले फिक्स्ड डिपॉझिट्स देत आहेत, ना बरोबर. रिअल इस्टेट देत आहे, ना कुठले इतर अदर फंड्स देत आहेत. सो सोनं हे उत्तम आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनं हे लिक्विड होऊ शकतं इमिडिएटली. हो. की जर तुम्हाला गरज आहे, हॉस्पिटल असू, काही XYZ स्कूलिंग असू, त्यावेळेस तुम्हाला सोनं देऊन पैसे घ्यायचे आहेत, तर जो काय त्यावेळेस मार्केटचा रेट आहे त्या रेटला तुम्ही सोनं देऊन तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात आणि ते पैसे तुम्ही लगेच तुमच्या गरजेला वापरू शकता. वा. तर हे सोनं एकदम उत्तम उदाहरण आहे. उदाहरण आहे. म्हणजे खरा मित्र कायम चांगला सल्ला देत असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि जो कॉलेजमध्ये तुम्ही दिलेला खरं तर तुमच्या मित्रांना, असं मला वाटतंय की मी त्यांचा खरा मित्र आहे आणि त्यांनी आता ऐकलं. आता त्यांना तर अजून वाटत असेल, म्हणजे आता त्यांच्या मुलीची जेव्हा लग्न येतील पुन्हा आणि जेव्हा सोने खरेदीची वेळ येईल तेव्हा तर त्यांना तर अजून विश्वास बसेल. मी आता त्यांना दुसरा सल्ला देतोय. आता बरं. तुम्हाला मुलं झालीत, मुली झाल्यात, हो. तर आत्तापासून त्यांच्या नावाने सेव्हिंग स्कीम्स चालू करा. बाय द टाइम दे गेट टू द एज वेअर दे आर ज्यावेळेस ते लग्न करतील ओके. त्यावेळेस पर्यंत तुमच्याकडे एक सर्टन अमाऊंटचं गोल्ड होऊन जाईल, ज्या Exactly. माध्यमातून तुम्ही त्यावेळेस त्यांना काय दागिने घ्यायचे ते घेऊ शकता. वा. तशी आपल्याकडे स्कीम अवेलेबल आहे हो. याच्या इन्व्हेस्टमेंटच्या अँगलना. राईट. दुसरं, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही मार्केट पण बदलताना बघितलं असेल. आपण कायम नेहमी म्हणतो की मार्केट बदलते, कस्टमरचा टेस्ट प्रेफरन्स बदलते. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि सगळ्यात महत्त्वाचं डिझाईन्समध्ये तुम्ही काय तशी व्हरायटी करत गेलात या सगळ्या मार्केटच्या डायनामिक्सनुसार? जुन्या पिढीचा कास न सोडता नव्या कस्टमर्सला हाताशी धरून सातत्याने नाविन्य दागिने आणणं बरोबर. एकमेव ज्वेलर्स म्हणजे चंदूकाका सराफ ज्वेल्स. क्या बात आहे. सो हे म्हणण्याचं कारण असं आहे हं. की ट्रेडिशनल मॉडर्न डिझाईन्स हं. हे तर आपण आपल्या शोरूम्समध्ये अपडेट करत गेलेलो आहोत बरोबर. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आज मला अभिमान आहे की आज ज्वेलरी सेक्टरमध्ये आज जर बघायला गेलं तर 90% ज्वेलरी ही विमेन ओरिएंटेड असते. हो. आज आपण बघतो आणि विमेनला जे आवडणार आहे, जे पाहिजेल आहे ते दागिने आज सिलेक्ट करणारे मी आत्तापर्यंत पाहिले की जेंट्स असतात, अच्छा. जे बॅकएंडमध्ये काम करतात ज्वेलरी सेक्टरमध्ये. पण मला फार अभिमान आहे, आनंद आहे की आज आमच्या बिझनेसमध्ये आमच्या आई आणि आमची बहीण ह्या डिझाईन टीम लीड करून वा. जे आज आपल्या शोरूममध्ये दागिने दिसतात हे दागिने सगळे त्यांच्या डोळ्याच्या त्यांच्या नजरे थ्रू जातात आणि प्रत्येक दागिना हा सिलेक्ट करून ते डिझाईन्स अपडेट करत आमच्या शोरूममध्ये आज ते अवेलेबल केले जातात. वा. सो ह्या डिझाईन्सला आज लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे की चंदूकाका सराफ ज्वेल्समध्ये इतके व्हरायटीज आता खूप अपडेट होत चाललेत, बरोबर. ज्या आज कॉम्पिटिटर्सपेक्षा ही खूप उत्तम आहे असं लोकांचा खूप चांगला फीडबॅक आलेला आहे. आणि आज आपण बघतोय की काळानुसार ट्रेंड बदलत चाललेला आहे हो. आणि तो ट्रेंड बदलत चालल्यानंतर आज आपण तुमचा प्रश्न बऱ्यापैकी जेनझीच्या सराउंडिंग होता. अँगलने होता. हो. सो आज जर जेनझीचं बघायला गेलो तर हे जेनझी जर बघायला गेलं तर जेनझी हे फार कॉशियस आहेत, हो. फॅशन ओरिएंटेड आहेत. हो. त्यांना काही गोष्टी फार पर्टिक्युलर लागतात आणि त्यांना दागिनेही फार पर्टिक्युलर मिनिमलिस्टिक लागतात. बरोबर. तर ह्या सेक्टरला केटर करण्यासाठी आम्ही AG+ हा एक सिल्वरमध्ये ब्रँड आणलेला आहे अच्छा. आणि वाईब म्हणून असा एक गोल्डमध्ये आम्ही ब्रँड आणलेला आहे. ह्या माध्यमातून जे यंग जनरेशनला जे दागिने पाहिजे, मग ते कॉलेज गोईंग असो, अच्छा. ऑफिस गोईंग असो किंवा डेली वेअरमध्ये असो, ज्या लोकांना स्टडी पण पाहिजे, फॅशनेबल पण पाहिजे, इझी ऑन पॉकेट पण पाहिजे, अशी ज्वेलरी आम्ही ह्या AG+ आणि वाईबच्या माध्यमातून आज आमच्या प्रत्येक दुकानामध्ये अवेलेबल केलेली आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की ग्राहकांचा फीडबॅक इनफॅक्ट
खूप चांगला आहे, प्रतिसाद खूप चांगला आहे आणि लोक आनंदाने त्या वस्तू घेऊन जात आहेत. वा, तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे माझ्या ते स्त्रियांच्या मनातलं ओळखण्यासाठी तुमच्या टीममध्ये तो स्वतः आईचा आणि बहिणीचा उल्लेख केला माझ्या, ते त्यांना त्याची योग्य पारख आहे की नक्की महिलांना काय हवंय, कुठली डिझाईन्स आवडतात, आणि अर्थातच ही नवीन श्रेणी आहे. या मार्केटिंगची आणि त्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची सांगड तुम्ही कशी घालता, कारण तुम्ही जास्त ब्रँड एक्सपान्शनच्या अँगलनं, मार्केटिंगच्या अँगलनं सतत बघत असता, तर हा फीडबॅक त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवता आणि त्यांच्याकडनं पुन्हा त्याचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये कसं होतं? सो आज आपण बघतो की टेक्नॉलॉजी आलेली आहे. आज टेक्नॉलॉजीचा वापर जर चांगल्या पद्धतीने केला तर खूप चांगलं होऊ शकतं. आणि आज टेक्नॉलॉजीमध्ये आज जर आपण बघायला गेलो तर सारखं सातत्याने वेगवेगळ्या टीम्स, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स बरोबर सारखं कम्युनिकेशन, कॉर्डिनेशन करत असतात. फ्रंट एंड बरोबर कॉर्डिनेशन, कम्युनिकेशन करत असतात. आज वेगवेगळ्या एक्झिबिशन्सला, वेगवेगळ्या एक्सपोजला, वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये जाऊन टीम सातत्याने काय नवीन चाललंय, काय चांगलं चाललंय, आणि आमच्या इन हाऊस स्वतःच्या डिझायनर्स असल्यामुळं त्या डिझायनर्सचा अभ्यास ह्याचं सगळे सांगड घालून आम्ही एखादी ज्वेलरी नाहीतर एखादा कलेक्शन लॉन्च करत असतो. आणि ते सक्सेस करण्याच्या मागचं जो 2 ते 3 महिने मिनिमम जे एफर्ट्स असतात ते घेतले जातात. त्यावेळेस एखादा कलेक्शन आम्ही लॉन्च करतो आणि ते सक्सेसफुली रन करतो. वा, मग असे तुम्ही एक सस्पेन्स सांगता राहिला की जो आम्हाला आता सगळ्यांना क्युरियोसिटी की पुढं काय होणार, पण एक सस्पेन्स मात्र मला तुम्हाला विचारायचं आहे, ते म्हणजे फ्युचर एक्सपान्शनबद्दल. त्याच्याबद्दलचे प्लॅन्स ऐकायचे आहेत, कारण चंदूकाका सराफ ज्वेल्सच्या आता माझ्या ते महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत, पण भविष्यात त्या ब्रँचेस कुठे असणार आहेत? ब्रँड एक्सपान्शन म्हणून तुम्ही अजून काय वेगळा थॉट तुमच्या डोक्यात आहे? सो जसं मी मागाशी बोललो की चंदूकाका सराफ ज्वेल्स हे आता 200 वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि हा एक सेलिब्रेशनचा टाइम आहे आमच्यासाठी. आणि हे करत असताना प्रत्येक व्यक्तीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की चंदूकाका सराफ ब्रँड अजून वरती कसा न्यावा, अजून चांगलं काय इम्प्रूव्ह करावं, ह्याच्यावर सातत्याने त्याच्यावर काम चालणार आहे. आणि एक्सपान्शनचं जर बोललं गेलं तर आम्ही रॅट अँड माऊस रेसमध्ये नाही आहे. मी हे म्हणेल की 4 दुकानं उघडू, 10 दुकानं उघडू, 20 दुकानं उघडू, हे तर सातत्याने होतच राहणार आहे. दिस इज अ साईड इफेक्ट. पण एक्झिस्टिंग शोरूम्समध्ये काय अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो, एक्झिस्टिंग शोरूममध्ये जे येणारे ग्राहक आहेत त्यांना अजून आपण काय चांगली सर्व्हिस देऊ शकतो, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांना अजून काय बेटर डिझाईन्स देऊ शकतो, ह्याच्यावर आमचा फोकस असणार आहे. आणि सायमल्टेनियसली जसं आज आमच्या 21 दुकानं झालेली आहेत, पुढच्या वर्षात आम्ही अजून भरपूर दुकानं ओपन करणारच आहोत. जसं महाराष्ट्रात चंदूकाका सराफ ज्वेल्स नाव फेमस झालेलं आहे, कर्नाटकामध्येही झालेलं आहे, आम्ही आता मध्य प्रदेशमध्येही आम्ही लवकरच दुकान ओपन करत आहोत आणि बाकीच्या राज्यातही करणार आहोत. पण जसं मी म्हणलं की आम्ही रॅट अँड माऊस रेसमध्ये नाही की नंबर्स शोरूम्सचे जास्ती वाढवायचे. आम्ही एक्झिस्टिंग शोरूममध्ये ग्राहक कसं वाढेल आणि त्यांच्या सर्व्हिसवर, त्यांच्या सेवेसाठी अजून काय करू शकू, ह्याच्यावर आमचा प्लॅन आहे. वा, आता तुम्ही हे सगळं सांगत होता तेव्हा माझ्या डोक्यात एक चित्र डोळ्यासमोर आलं की समजा एखादा सामान्य माणूस फ्लॅट घेतो, घर घेतो, तेव्हा तो खूप विचार करत असतो की आपलं घर असं असावं, मुलांना शाळा जवळ असेल, ऑफिस जवळ असेल. तुम्ही जेव्हा एखादी शोरूम प्लॅन करता एखाद्या एरियामध्ये येण्याची, ती सिटी कशी निवडता आणि तो एरिया कसा निवडता, त्याच्या मागे काय थॉट प्रोसेस असते? कुठलंही शोरूम आपण जेव्हा लॉन्च करतो, सो लॉन्च करण्याच्या अगोदर त्याच्या मागे एक 6 महिन्याचा सर्वे असतो. अच्छा. आणि एक सर्वे टीम आहे, ती टीम तिथं सर्वे करते. त्यात वेगवेगळे पॅरामीटर्स चेक केले जातात. मग तिथं स्कूल्स असतील, इन्स्टिट्यूट्स असतील, तिथं कारखाने असतील, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लोकसंख्या किती आहे, अर्निंग कॅपॅसिटी काय आहे, हे वेगवेगळे पॅरामीटर्स तिथे चेक केले जातात. आणि त्या पॅरामीटर्सच्या माध्यमातून आज हे शोरूम्स आम्ही करायचे का नाही करायचे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये करायचे, काय करायचे, हे सगळं विचार करून मग ते बोर्ड रूममध्ये येतं. बोर्ड त्याच्यावर एक्सेप्टन्स देतं आणि एक्सेप्टन्स झाल्यानंतर मग पुढची टीम ते काम करत असते. वा, चंदूकाका सराफ ज्वेल्सच्या या 200 वर्षांच्या प्रवासामध्ये जर मी तुम्हाला विचारलं की 3च मला असे फॅक्टर सांगा की जे सगळ्यात महत्त्वाचे होते या सगळ्या प्रवासामध्ये, तर ते 3 फॅक्टर कुठले, 3 घटक कुठले? 3 घटक सांगणं जरा अवघड आहे, कारण भरपूर सारे एलिमेंट्स आहेत. बरोबर. पण 3 घटक जर विचारायचं झालं तर सगळ्यात पहिलं म्हणजे गुरुजींचा आशीर्वाद. दुसरी म्हणजे आमच्या टीमचं पॅशन, कन्सिस्टन्सी आणि कस्टमर सर्व्हिस, हे सातत्याने इम्प्रूव्हमेंट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकांचा आमच्यावर जो विश्वास आहे. हे 3 फॅक्टर्स मी पकडेल आमच्या सक्सेसचं कारण आहे. वा,
क्या बात आहे. तुम्ही सुरुवातीला पण सांगितलं तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये आई वडिलांचा अर्थात आशीर्वाद फार हां. महत्त्वाचा होता आणि मला असं वाटतं की जी नम्रता तुमच्यात आहे ती कदाचित त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त आली, कारण हा इतक्या पिढ्यांचा सगळा विश्वास पुढे घेऊन जायचा आहे. तर जेव्हा माणूस मोठं होतो तेव्हा तो सगळ्यात आधी शिकतो की लहान कसं बनायचं. तर तुम्ही या प्रवासाबद्दल काय सांगाल? सो जसं आपण बोलला की आई-वडिलांच्या आशीर्वाद आणि त्यांचे संस्कार असल्याशिवाय जे मी इथं आज आपल्यासमोर बसलोय, अगदीच. ते कधीच बसू शकलो नसतो. हं, हं. त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या संस्कारांमुळेच मी आज बरोबर. आपल्यासमोर बसू शकलोय बरोबर. आणि एवढा मोठा वारसा मी, माझे बंधू, माझी बहीण आणि इतर सर्व कर्मचारी ज्यांना त्यांचा आशीर्वाद लाभलाय, आई-वडिलांचा, पूर्वजांचा, त्यांचं मार्गदर्शन मिळालंय, त्यामुळं आज आम्ही हे सातत्याने काम करत चाललेलो आहोत. मला सांगायला आवडेल की आज डिसिप्लिन हे आमच्या वडिलांकडनं, अतुल शाह आमचे वडील, हो. सो ह्यांच्याकडनं आज आम्ही भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण डिसिप्लिन जर बघायला गेलं तर हे त्यांच्याकडं खूप चांगली गोष्ट आहे. अजून फॅक्टर्स आहेत की सातत्याने इनोव्हेशन आणणं, बरोबर. डिटेलमध्ये जाणं, हे भरपूर काही गोष्टी आहेत. त्या आम्ही शिकत आहोत. त्याचा हम्म. प्रयत्न करत आहोत की आम्ही त्यांचं 1% तरी आम्ही त्यांचं काहीतरी गुण घ्यावा. बरोबर आहे. आमची आई सातत्याने सकाळी, आज आई-वडील सकाळी 4 वाजता उठतात. हो. इनफॅक्ट 4 नाही, 3 वाजता उठतात हो. आणि त्यांचा दिवस चालू होतो. बरं. देवधर्माचं चालू होतं. मग त्यानंतर त्यांचं एक्सरसाइज चालू होतो. मग मंदिरात जाणं, हे वेगवेगळ्या शोरूममध्ये जाणं, ऑफिसमध्ये जाणं. सो आज मी सांगेल की आमच्यापेक्षा जास्ती ॲक्टिव्ह ते आहेत. वा. सो आमचं हे फार मोठं आदर्श आहे दोघंही, बरोबर. आणि आमच्या तिघं भाऊ-बंधूंसाठी आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी. बरोबर. आणि त्यांच्यातनं आम्ही भरपूर काही शिकण्याचा प्रयत्न करतो आणि ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. वा. मगाशी तुम्ही सोन्याच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण बोललो, त्याचं पास्ट कसं होतं, पण सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे, म्हणजे फ्युचर काय असेल. जे रेट सोन्या चांदीचे आता वाढत चालले, तर हे भविष्य किती आहे पुढं आणि तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय त्याच्यावरचे अंदाज काय आहेत? एक्सपर्ट कमेंट ऐकायची आहे मला. आजच्या तारखेला एक्सपर्ट कोणच नाहीये. जर गोल्डची इन्व्हेस्टमेंट जर बघायला गेलं तर कधीही नुकसानदायक नाहीये. हो. गोल्ड हे वाढतच जाणार आहे. हम्म. आता आपण जे अनसर्टनिटी बघतोय, बरं. जे डिस्ट्रक्शन्स चालले आहेत वेगवेगळ्या देशामध्ये, आणि त्यामुळं आज जे लोकांचा जो विश्वास आहे, एकमेव ॲसेट आहे, ते म्हणजे गोल्ड. मी एक जस्ट तुम्हाला उदाहरण देतो. युक्रेन रशिया युद्ध झालं आणि भरपूर सारे युक्रेनच्या नागरिकांना देश सोडायला लागला. हो. आणि ह्या ह्याच्यात तिथं भरपूर मोठमोठे लोक होते ज्यांच्याकडं लँड बाईंग खूप मोठं होतं, बँकमध्ये पैसे भरपूर सारे होते, भरपूर सारे वेगवेगळे क्रेडिट कार्ड्स होते, फंड्स होते, म्युच्युअल फंड्स होते, XYZ बिझनेस मोठा होता, भरपूर सारे काही काही गोष्टी होत्या. पण आज युद्धामुळं काही लोकांना त्यातल्या, जेव्हा परदेशात सेटल व्हायला लागलं तेव्हा त्या बँका बंद झाल्या, पैसे काढू शकत नव्हतो, त्या लँड होते त्याचं पैशात हे होऊ शकत नव्हतं, आणि कुठले फंड्स वगैरे तिथं काय उपयोगी होत नव्हते. एकमेव ॲसेट जी कामाला आली त्या लोकांना, ती म्हणजे सोनं. कारण सोनं हे युनिव्हर्सल करन्सी आहे. सोन्याला पैसे तुम्हाला भारतातही मिळतील, सोन्याला पैसे तुम्हाला अमेरिकेतही मिळतील, सोन्याला तुम्हाला पैसे युरोपमध्येही मिळतील. सो सोनं हे एकमेव अशी करन्सी आहे जिचे लिक्विडेट आणि जे पैसे आपण कुठेही जाऊन करू शकतो आणि आपलं जीवन व्यवस्थित सातत्याने चालू शकतो. वा. अजून एक विचारते, सोनं कुठलंही जाळल्याशिवाय त्याच्यातून अलंकार नाही बनू शकत. त्याला परिस्थितीचे चटके ज्या समाजातल्या अनेक लोकांना बसलेले आहेत, अशांसाठी सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. माझ्या मते ही भावना त्या सोन्यातनंच आली असावी. तर त्या सामाजिक क्षेत्रातल्या कामाबद्दल काय सांगाल? सो ज्याला आपण CSR म्हणतो, CSR ही ॲक्टिव्हिटी तर आत्ता गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केली आहे. पण मला सांगायला आनंद होतोय की आमचे पूर्वज आधीपासनं व्यवहारातनं 2 पैसे काढून बरोबर सामाजिक कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी काय ना काय, कशा ना कशा पद्धतीने तिथं कॉन्ट्रीब्यूट करत होते. आज आम्हाला सांगताना आनंद आहे की तेच आमचे आजोबा, आमचे वडील, आणि तेच आम्हालाही ते करण्याचं एक खूप चांगली संधी मिळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज चंदुका सराफ ज्वेल्स हे ॲनिमल वेलफेअरमध्ये खूप मोठ्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करत आहे. ॲनिमल वेलफेअरमध्ये जेव्हा कॉन्ट्रीब्युशनचं जेव्हा आपण बोलतो,
तेव्हा आज दयोदय गोशाळा म्हणून पण आमची एक आहे. त्यामध्ये 350हूनही जास्ती गायींचा आम्हाला आज सेवा करण्याचा एक चांगली संधी मिळते. वाह! त्याचबरोबर आज आमची आई, जसं मी मगाशी बोललो, फार ॲक्टिव्ह आहे. सो त्याही आज आमच्या आजूबाजूच्या परिसरामधल्या झेडपी स्कूल्सला त्यांनी सपोर्ट दिलेला आहे. तिथल्या विद्यार्थ्यांच्या अपब्रिंगिंग, त्यांना सोशल, मेंटल, फिजिकली डेव्हलपमेंटसाठी त्या फार मोठ्या प्रमाणे कॉन्ट्रीब्यूट करतायत. पण अशीच एक शाळा नाही, आज भरपूर साऱ्या शाळा त्यांनी सपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते करत आहेत. आज त्याचा रिझल्ट असा आलेला आहे की ज्या झेडपी स्कूल आपण म्हणतो की बंद व्हायला आलेल्या आहेत, त्या झेडपी स्कूलमध्ये इयर ऑन इयर आता त्या विद्यार्थ्यांचा पट वाढत गेलेला आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या त्या शाळांमध्ये वाढत गेलेली आहे. सो हे आमच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये आम्ही भरपूर सारे काम करतो. एज्युकेशन असो, ॲनिमल वेलफेअर असो, डेव्हलपमेंट असो, पर्यावरण असो, यामध्ये भरपूर कामं आम्ही करतोय. अगदी आता एक शेवटी मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे माणूस कुठलाही व्यवसाय करतो तेव्हा पैसे नक्कीच कमवतो. आज तुम्ही एवढा मोठा ब्रँड केला आहे, 200 वर्ष आज आता आपण पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. हे सगळं करताना समाधान वाटलं, आपण ज्या व्यवसायात आहोत, आपण जे काम करतोय, असा एखादा प्रसंग सांगता येईल का की एखाद्या कस्टमरची तो आला, त्याच्याशी तुम्ही काहीतरी इंटरॅक्ट केला आणि त्याच्यातनं वाटलं की अरे आपण एका चांगल्या व्यवसायात आहे, आपण कुणाला तरी काहीतरी चांगलं डिलिव्हर करतोय, त्याला चांगली वस्तू देतोय आणि त्यालाही त्या गोष्टीचं समाधान आहे, आनंद, तर त्याबद्दल ऐकायचं आहे. मी असा एक प्रसंग सांगेल जो फार असा मनाला टच करून गेला, एकदम इमोशनल होता माझ्यासाठी. आणि हा खरा प्रसंग आहे की मी US मधनं एकदा शिक्षण करून येत असताना इंडियाला येत होतो एका ट्रिपसाठी, म्हणजे समर ब्रेक्समध्ये. तर येत असताना फ्लाईटमध्ये जनरली मी माझ्या शेजारी कोण असतं माहीत नसतं आपल्याला. ते एक वयस्कर लेडी येऊन बसली आणि असंच बोलता बोलता गप्पा चालू झाल्या आणि ते आपल्या साताऱ्याच्या जवळच्या होत्या. बरं. आणि मी माझी काय आयडेंटिटी रिव्हील केली नाही की चंदू सराफ ज्वेल्समधनं आम्ही आहे, असं आहे तसं आहे. पण जस्ट मी ॲज अ स्टुडंट म्हणून, हां कसं आहे, काय आजी, हे ते तुम्ही काय करता, हे ते असं जस्ट जनरल चर्चा झाल्या. मग ते बोलता बोलता ते मला एक गोष्ट बोलून गेल्या की अरे अरे बाळा, तुला चंदू सराफ ज्वेल्स माहिती आहे का? म्हणलं हो माहिती ना, बोला ना, का? बरं. तर ते म्हणले अरे त्यांच्यासारखं सोनं मी आज अमेरिकेत इतक्या वर्ष राहते, मला कधीच मिळालं नाही. ते सोनं घेण्यासाठी मी कधीही इंडियात आले तर चंदू सराफ ज्वेल्सच्या शोरूममध्ये जाते आणि खरेदी करते. मी न सांगता जेव्हा मला असा हा प्रसंग त्यांनी सांगितला, एकदम मनाला टच होऊन गेला. आणि मग मला कळलं की आज आपल्या पूर्वजांनी एवढं जे केलेलं आहे, ज्या एथिक्सवर काम केलेलं आहे, ते एथिक्स घेऊन पुढं जाणं, त्या व्हॅल्यूज पुढं घेऊन जाणं, ही आपलीही केवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पुढच्या पिढीलाही असं कोणतरी विमानात नाही तर कुठं ना कुठं एखादा चंदू सराफ ज्वेल्सचा ग्राहक भेटेल आणि हेच वाक्य त्यांनी बोललं गेलं पाहिजे. त्यासाठी ही रिस्पॉन्सिबिलिटी आज आमची व आमच्या पूर्ण टीमची आहे. क्या बात आहे. म्हणजे असं म्हणतात की आनंद गगनात मावेना, तुम्ही साक्षात विमानातच होता, म्हणजे आकाशातच होता असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तो दुसरा योग आहे. आणखीन एक विचारायचं आहे, म्हणजे कुठल्याही ब्रँडची आयडेंटिटी, त्याचा लोगो असतो. तुमच्या लोगोमध्ये सुद्धा अशीच एक खासियत आहे, तर तुमच्या लोगोबद्दल आधी ऐकायचं आहे. चंदू सराफ ज्वेल्स हे एकमेव भारतातलं ज्वेलर आहे जे एका लोगोमध्ये तिन्ही गोष्टी बोलून जातं: हेरिटेज, ज्वेलर्स आणि त्यांचं नाव. वा. या तिन्ही गोष्टी एकाच लोगोमध्ये जातं. जर आपला लोगो आपण जर बघितला तर CS ज्वेल्स पण दिसतं, त्यानंतर 1827 पण दिसतं आणि ज्वेल्स म्हणून ज्वेलरी ब्रँड पण दिसतो. सो तिन्ही गोष्टी आपल्याला आमच्या लोगोमधनं दिसतात. वा, क्या बात आहे. असं स्पेशली डिझाईन तुम्ही, त्याच्या मागे पण थॉट प्रोसेस आहे. सो त्याच्या मागचं इन्स्पिरेशन आमचे वडील होते. अच्छा. आणि वडिलांनी हे इन्स्पिरेशन देऊन आम्हाला सांगितलेलं की पुढच्या पिढीला आणि पुढं आपल्याला जेव्हा ग्रोथ करायची आहे आणि एक ब्रँड म्हणून काहीतरी वेगळं स्टँड आउट करायचं आहे, तर आपल्याला काहीतरी लोगो वेगळा पाहिजे. मग आमच्या टीमनी खूप मेहनत घेऊन हा एक लोगो बनवला आणि पीपल आर एन्जॉईंग इट अँड लव्हिंग इट. नक्कीच. आणि तुम्ही आतापर्यंतचा हा जो 200 वर्षांचा प्रवास केलेला आहे, आणि मला अशी नक्की खात्री आहे की ज्याप्रमाणे 200 वरती शून्य वाढत जातील, तसं सोन्याच्या दरात सुद्धा ती अशीच वाढत राहो आणि तुमचीच अशी उत्तरोत्तर प्रगती होत राहो. आम्ही सगळेजण तुमच्या सोबतच, ग्राहक म्हणून, हितचिंतक म्हणून, पुन्हा एकदा तुम्हाला 200 वर्षांच्या प्रवासाला आणि विशेषतः चंदू काका सराफ ज्वेल्सच्या प्रत्येक घटकाला ज्यानं हा 200 वर्षांचा प्रवास अनुभवला आहे, त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.